सागरी परिसंस्थेचं जतन करण्याच्या हेतूनं वनशक्ती संस्थेच्या वतीनं सिंधुदुर्गात भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पडली। ही मोहीम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय मत्स्य सर्वेक्षण, नीलक्रांती संस्था आणि यूथ बीट फॉर एन्व्हायरमेंट यांच्या सहकार्यानं सिंधुदुर्गमधील समुद्रावर ही स्वच्छता करण्यात आली। या कार्यक्रमात स्थानिक स्वयंसेवक, पर्यावरणवादी आणि सागरी तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नामुळे समुद्रातून 250 किलोपेक्षा अधिक जैवविघटनशील नसलेला कचरा बाहेर काढण्यात आला। सागरी परिसंस्थेला धोका निर्माण करणाऱ्या प्लास्टिक प्रदूषण आणि इतर कचरा सामग्रीच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यावर या मोहिमेचं लक्ष केंद्रित आहे। स्कुबा डायव्हर्सच्या पथकांनी पाण्याच्या पृष्ठभागाखालील प्लास्टिक, मासेमारीच्या जाळ्या, बाटल्या आणि कालांतरानं जमा झालेले इतर हानिकारक अवशेष गोळा केले। समुद्र जैवविविधता आणि स्वच्छ किनाऱ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गमधील या सागरी परिसंस्थेचं संरक्षण करण्याच्या उपक्रमांमध्ये ही स्वच्छता मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरली आहे।